शेवटाला जात नाही. कंटाळाला भांडण झाली की तोही प्रतिज्ञा करतो मी घराचे तोड पाडणार नाही. परत लगेच येतो, प्रतिज्ञा टिकत नाही. तसंच राजाही प्रतिज्ञा करतो, त्याची देखील प्रतिज्ञा टिकत नाही. उदंडाची झाले जमुनिया मेले, होनिया गेले राम रंग. मागे येऊन गेले, पुढे होतील व आताही आहेत, परंतु त्यांच्या प्रतिज्ञा सोडते. आतापर्यंत पुष्कळ राजा होऊन गेले, परंतु सर्वात ऐश्वर्य राजा फक्त राजा रावण असून पण त्याची प्रतिज्ञा पुरी झाली नाही. तो कधी ऐश्वर्य संपन्न होता, त्याचे वर्णन तुकाराम महाराज करतात. लंकी माझे घरी किती ते ऐका, सांगत असे संख्या जशी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची घेते, 7 लक्ष तेथे पिते बंदी. कोटी घरे घेते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणी ज्याची संपदा एवढी, सांगत असे कवडी गेली नाही. एवढं ऐश्वर संपन्न रावण असून पण त्याची प्रतिज्ञा पुरी झाली नाही. त्यांनी देखील काय प्रतिज्ञा केले होते, सोन्याला सुगंधाने खडा समुद्र कर करील, आकाशाला पायऱ्या करील, अशा अनेक प्रतिज्ञा रावणाने केल्या होत्या, परंतु त्याची एकही प्रतिज्ञा टिकली नाही. तात्पर्य संतांच्या पुढे देवाची प्रतिज्ञा टिकत नाही. एवढी पुढे जाऊन सांगायची झाली तरी संतांच्या पुढे देवाची प्रतिज्ञा टिकत नाही. एकदा देवाने प्रतिज्ञा केली होती, त्याला देखील माघार घ्यावी लागली. एकदा दुर्योधनाने प्रतिज्ञा केली होती की स्त्रियांच्या अग्रभागी मावळण्या इतकी जमीन सुद्धा पांडवांना मिळणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. त्याची देखील प्रतिज्ञा टिकली नाही. युद्धाच्या वेळेस मदत मागण्याकरता एक दुर्योधन दुसरा अर्जुन भगवान श्रीकृष्णाकडे गेले. गेल्याच्या नंतर प्रथम